भाजप आणि शिवसेनेच्या युतीची अखेर घोषणा झाली। भाजपचे ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। शेवटी नाही म्हणता दोन्ही पक्षांची युती झाली। ही युती झाल्यानंतरचं चित्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय दिसतं? चित्र आता अतिशय स्पष्ट आहे। आता भाजप सेनेची युती व्हावी ही कार्यकर्त्यांची इच्छा होती, ती मतदारांची इच्छा होती खरं म्हणजे। कारण या राज्याला, या देशाला एक सक्षम सरकार द्यायचं आहे, स्पष्ट बहुमत असलेलं सरकार त्या ठिकाणी द्यायचं आहे। आणि आपण बघितलं असेल की केंद्रामध्ये आजही देशामध्ये लोकांचा विश्वास माननीय नरेंद्र मोदींच्यावर आहे। आणि आज जी प्राप्त परिस्थिती देशामध्ये आहे, जे चाललेलं आहे, ज्या काही सगळ्या घटना दुर्घटना घडत आहेत, आणि त्यावर सगळ्यांचं एकमत आहे की देशामध्ये एक मजबूत सरकार असलं पाहिजे आणि देशाला मजबूत पंतप्रधान असला पाहिजे। अन्यथा बाकी विषयांवर पक्षांवर मी बोलणार नाही, बाकी नेतृत्वावर, परंतु आज देशाला खऱ्या अर्थाने गरज जी आहे, मला वाटतं ती नरेंद्र मोदी साहेबांची। मुळात गिरीश असं आहे की आता दोन्ही पक्षामध्ये जी कटुता आली, जी कडवटपणा होता, जो कार्यकर्त्यामध्ये पण तो नेत्यांच्या विधानाचा जो कडवटपणा असतो, त्यातनं बोलणं ते आपोआप पसरतं। हा कडवटपणा दूर होईल असं वाटतं आपल्याला? लगेच निश्चित होईल। मला वाटतं की आपण म्हणता ते खरं आहे। आमचे दोन्ही वेगवेगळे पक्ष आहेत, आमची मतमतांतर आहेत, त्यांचं मत वेगळं असू शकतं, आमची मतं वेगळी असू शकतात। आणि होती ती मधल्या काळामध्ये आम्ही लोकसभा एकत्रित लढलो होतो, विधानसभा आम्ही वेगळ्या लढलो, परंतु निवडणुकीनंतर पुन्हा आम्ही एकत्र आलो आणि त्यानंतर काही विषयांवर मतमतांतरे होतीच। आपण बघितलं असेल त्यांचं सामना मुखपत्र आहे, त्यातूनही वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी लिहिलं गेलं आणि त्यामुळे थोडीशी मनं खराब आमची सगळ्यांची झालेली होती, त्यांची झालेली होती। शिवसेनेकडनं होत होती, सामनामधनं उद्धव ठाकरे युती सडली असं म्हणत होते। खूप वेगवेगळ्या प्रकारचे विधानं सारखे शिवसेनेकडनं होती, पण भाजप शांत होती। निश्चित, कारण आमची भूमिका मोठ्या भावाची आपल्याला कल्पना आहे। शेवटी केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, मोदीजी त्या ठिकाणी पंतप्रधान आहेत, आम्हाला राष्ट्रीयत्व हा आमचा मुख्य मुद्दा आहे आणि म्हणून या देशाला सक्षम सरकार द्यायचं आहे, या देशाला सर्वोच्च पातळी आम्हाला जगामध्ये त्या ठिकाणी न्यायचं आहे, महासत्ता आपल्याला बनायचं आहे। आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी मोदीजींशिवाय पर्याय नाही, भाजपशिवाय पर्याय नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शांततेने बघत होतो। शिवसेनेचं एक मध्ये एक आलं होतं, म्हणजे ती की त्यांना या राज्यामध्ये आता मुख्यमंत्री व्हायचं आहे। म्हणजे शिवसेनेचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, पण तशा पद्धतीची कुठली काही अट होती? अशी कुठलीही अट नाही। आपण बघितलं असेल गेल्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला 62 आमदार त्यांचे निवडून आलेत, आम्ही पूर्ण जागा लढवल्या, त्यांनी पूर्ण जागा लढवल्या। आमचे जवळपास 122-23 लोक म्हणजे दुप्पट आमदार आमचे त्या ठिकाणी निवडून आलेत। ठीक आहे, त्यावेळेला तो निकाल लागला, काय असेल तसेल, परंतु आज अशी कुठली अट वगैरे कुठे नाहीये किंवा माझ्या ऐकण्यात तर नाहीये मुख्यमंत्री कुणाचा व्हावा। आता आमचं लक्ष सध्या केंद्राकडे, आमचं लक्ष देशाकडे आहे। देशाच्या पंतप्रधानपदी कोण बसेल या देशाला। राष्ट्रीय स्तरावर सुद्धा शिवसेनेनं तुमची खूप कोंडी केली होती, आपण पाहिलं। चंद्रबाबू नायडूच्या उपोषणाला संजय राऊत उपस्थित झाले होते, उद्धव ठाकरेंनी सांगितल्याशिवाय मी जाऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं। खूप वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहिलं ममता बॅनर्जी सोबत त्यांचं बोलणं सुरू होतं। मी ते सांगितलं की सूचना स्वतंत्र पक्ष आहेत, ते त्यांचा विचार वेगळ्या पद्धती करू शकतात। विधानसभेमध्ये जसं आम्ही वेगळे लढलो, जागेवर जागा वाटपावर आमचं एकमत झालं नाही आणि आम्ही वेगळे लढलो आणि तेव्हापासून थोडीशी कटुता निश्चित त्यांच्याही मनात होती, आमच्याही मनामध्ये होती। जागा कमी आल्यामुळे त्यांना त्या वेदनाही होत्या त्या ठिकाणी। आणि मधल्या काळामध्ये मी नेहमी तेच म्हणत होतो की शेवटी आम्हाला एक यायचं आहे, या देशासाठी यायचं आहे, जनतेसाठी यायचं आहे, मतदारांसाठी यायचं आहे आणि कार्यकर्त्यांसाठी यायचं आहे। काही मुद्द्यांवरती तडजोड करावी लागली खूप भाजपला, कारण ज्या जागा तुम्ही शिवसेनेला आता देऊ केल्या विधानसभेमध्ये आणि 23 आणि 25 असं सूत्र ठरवलेलं आहे, कदाचित तुम्हाला खूप जास्त जागेवरती लढावंसं वाटत असेल। नाही, मग आता शेवटी युती म्हटलं, वाटाघाटी म्हटलं की थोडेफार 2 पावलं सगळ्यांना मागे जावं लागणार आहे। आणि म्हणून मला वाटतं लोकसभेमध्ये आम्ही ज्या जागा घेतल्या ते काही फारसा फरक त्याच्यामध्ये नाही आहे, फारसा फरक त्याच्यामध्ये नाहीच आहे। आणि म्हणून विधानसभेच्या बाबतीत जर आपण म्हटलं अजून तो पुढचा प्रश्न आहे आणि त्या बाबतीमध्ये आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, देवेंद्रजी आहेत, दानवे साहेब आहेत, उद्धवजी आहेत, यांच्यामध्ये सरळ बोलणं झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती खास करून ज्या मुद्द्यावरती तुम्ही लढत होता, सरकारचे निर्णय झाले, त्या निर्णयातनं काही सामान्य शेतकरी समाधानी होऊ शकले नाही असं तुम्हाला वाटतं का? आणि त्याच मुद्द्यावरती व्यापक जनहिताच्या मुद्द्यावरती
ही युती झाली आहे असं मुख्यमंत्री आणि अमित शहा आणि उद्धव ठाकरे तिघेही म्हणाले. बघा, तर मला व्यापक जनहित तर सांभाळलंच ना तुम्ही. मला वाटतं की एवढी मोठी आपण कर्जमाफी या राज्यामध्ये या ठिकाणी केली. आपण बघितलं असेल की या 5 वर्षामध्ये केंद्र सरकारने राज्य सरकारने जे निर्णय घेतलेत, प्रत्येक वेळी बजेटमध्ये आपण बघितलं असेल की शेतकऱ्यांच्या त्यांना केंद्रबिंदू मानूनच या ठिकाणी बजेटमध्ये या ठिकाणी प्रोव्हिजन झालेली आहे. तसंच बजेट या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे. अनेक योजना असतील शेतकऱ्यांसाठी, तर किती योजना केल्या गेल्या आहेत, शिवसेनेचं नेमकं म्हणणं किती वाढले गेलेले आहे. नाही, मला नाही वाटत की आता त्यांचं एवढं कर्जमाफीमध्ये थोडीशी अजून सवलत दिली पाहिजे, जास्तीत लोकांना लाभ झाला पाहिजे. मला वाटतं चुकून मागून काही लोक राहिले असतील, परंतु सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेतला आणि या सगळ्या निर्णय पद्धतीमध्ये आपण बघा, शिवसेना सोबत आहे आमच्या, रावते साहेब आमच्या सोबत आहेत, एकनाथ शिंदे आमच्या सोबत आहेत कमिटीमध्ये 5-7 लोकांच्या, तेवढेच आमचे समसमान तेही आहेत. आणि त्यांनी वेळोवेळी ज्या सूचना केल्यात किंवा त्यांनी जे समाधान व्यक्त केलं आणि त्यांनी जे सगळ्या सूचना केल्यात त्याच त्या ठिकाणी मान्य आहेत. नाणारच्या मुद्द्यावरती खूप ताठर भूमिका होती, भाजपची होती, शिवसेनेची होती. पण आता नाणारच्या मुद्द्यावरती नाही म्हटलं तरी आज युतीच्या घोषणेमध्ये जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यात कुठे ना कुठे माघार घ्यावी लागली भाजपला. मी तेच सांगतो, आता युती म्हटल्यावर सगळ्याची विन परिस्थिती होणार नाही. 2 पावलं काही ठिकाणी आम्ही पुढे गेलो ते मागे आलेत, काही ठिकाणी आम्ही मागे गेलो ते पुढे आलेत. हे आता युती म्हटल्या आणि वाटाघाट्या म्हटल्या तर हे सगळं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे सगळं आमच्या मनासारखं 100% होईल किंवा 100% शिवसेनेच्याच मनासारखं होईल असं कुठे होत नाही. आणि म्हणून काही गोष्टी ठिकाणी आम्हालाही मागे जावं लागलं. राम मंदिराच्या मुद्द्यावरती आश्वासन दिलं मुख्यमंत्र्यांनी की हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू. पण शिवसेनेचं पाहिलं आपण किती अयोध्येत आंदोलन झालं, पंढरपूरपर्यंत तो सगळा मुद्दा ते घेऊन आले होते. यावर इतक्या लवकर तर काही होणार नाही. आपल्याला कल्पना आहे राम मंदिराचा मुद्दा कोणाचा आहे, इतके वर्ष झालं कुणी त्या ठिकाणी आंदोलनं केलेत, कुणी याला हा मुद्दा पुढे आणला, हे आपल्याची कल्पना आहे. की नवीन कोणाला सांगायला पाहिजे का, मी सांगितलं पाहिजे का, लोकांनी काही त्याचा वेगळा अर्थ घेतला पाहिजे असं नाही. शेवटी विषय न्यायप्रविष्ट आहे. आज असं करता येत नाही की सगळ्या सुप्रीम कोर्टाला वगैरे सगळ्यांना बाजूला टाकून की नाही आम्हीच करू तो कायदा, आम्हीच सगळं काय. शेवटी सगळ्यांना एकत्रित घेऊन म्हणजे मग कुणाच्या भावनाही दुखावणार नाही. शेवटी सगळ्या समाजाला घेऊन आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं आहे, देशाला महासत्ता करायचं आहे, विश्वचषकाला दुखवायचंच आहे आणि करून टाका असं नाही. पण शेवटी हा न्यायप्रविष्ट विषय आहे. सर्वात महत्त्वाचं सर्वोच्च न्यायालयामध्ये याविषयी अजूनही हिअरिंग सुरू आहे आणि निर्णयाचं कोर्टात येईल. हायकोर्टाने आपल्या बाजूने राम मंदिराच्या निर्णय दिलेला आहे. पुन्हा लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले समोरचे काही आणि त्यामुळे हा निर्णय थांबलेला आहे. पण मला निश्चित आहे या गोष्टीचं की भाजपचा अतिशय महत्त्वाचा जो मुद्दा आहे देशात हा राम मंदिराचा आहेच. आम्ही त्यापासून कुठेही लांब गेलेलो नाही, कुठेही दूर किंचितही सुद्धा आम्ही त्यापासून लांब गेलेलो नाही. पण कोर्टामध्ये मुद्दा असताना आम्ही काहीतरी मध्येच घोषणा करायची आणि त्याच्या विरोधामध्ये वागावं हे कोणाला अपेक्षित नाहीये. महाराष्ट्रामध्ये शरद पवार आपण पाहिलं की केंद्रीय स्तरावर तर नेतृत्व करतातच आहे विरोधकांचं, पण दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये ते मैदानात उतरले याही वयामध्ये. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मैत्री ही दिवसेंदिवस वाढत आहे. महाआघाडी त्यांची आहेच, आणखी काही पक्ष येतील. शिवसेना तुमच्या सोबत नव्हती तेव्हा तुमच्या मनात धास्ती होती की कुठे तुम्हाला अपयशाला सामोरं जावं लागू शकतं? नाही, मला सांगा, शरद पवार साहेब इतक्या वर्षापासून राजकारणामध्ये आहे, ते कधी मागे राहिले मला सांगा बरं तुम्ही. गेल्या निवडणुकीमध्ये कधी मागे होते का? ते प्रत्येक वेळेला पुढेच असतात. पण आता लोकांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचं नेतृत्व याविषयी अनेक गोष्टी मला सांगता येतील, बोलता येतील. 15 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ, त्यांनी केलेल्या सगळ्या करामती म्हणेल मी त्यांना, कसरती म्हणेल सगळ्या मंत्रिमंडळातल्या, ह्या अनेक गोष्टींवर आपल्याला बोलता येईल. पण तो लोकांचा विश्वास त्यांच्यावर राहिलेला नाही. आता शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यानंतर महाआघाडीचा मुकाबला कसा होईल? नाही, मला वाटतं आता मुकाबला आणि निर्णय सरळ आहे. आता चारोकडे चितच व्हायचं आहे काँग्रेसला, राष्ट्रवादीला. आणि खरंच सांगतो मी, आता आपण कुठल्याही निवडणुका बघा, महापालिकेच्या बघा, जिल्हा परिषद बघा, नगरपालिकेच्या होत आहेत, कुठे काय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या राज्यामध्ये कुठे एवढ्या महापालिका झाल्या? कुठेच नाही ना. म्हणजे नामोनिशान राष्ट्रवादीचा साफ झालेला आहे. एका ठिकाणी महापौर नाही. कुठे? नांदेडला काँग्रेस सोडलं तर कुठेच नाही. नगरला इकडनं तिकडनं थोडंसं वाटत होतं पण तुमच्या युतीची घोषणा झाली आणि काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील असतील, अशोक चव्हाण यांच्यात प्रतिक्रिया या अत्यंत वेगळ्या आल्यात. दुसरं काय करू शकतात बिचारे ते? आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आता त्यांना काही ना काही तर बोलावं लागेल. आता आमची युती झाली, आमची युती 30 वर्षापासून आहे, तर त्यांच्या एवढं पोटात दुखायचं कारणच नाही. ईडींचा डाग दाखवला, याचा डाग दाखवला, असं ब्लॅकमेल केलं, तसं ब्लॅकमेल केलं.
आता तुम्ही तुमच्या युतीमध्ये युतीनंतर तुम्ही काय काय करतात, किती भांडणं आहेत ते तुम्ही तुमचं बघा ना. यांना राष्ट्रवादी काँग्रेसला बोलण्याचा अधिकार आहे का युतीवर? सोशल मीडियामध्ये अशी बनवाबनवी म्हणून युतीच्या बद्दल बोललं जात. लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न निश्चितपणे असतीलच की आतापर्यंत इतकी भांडणं दोन्ही पक्षामध्ये होती, पण त्याचं उत्तर जनतेच्या दरबारात गेल्यानंतर तुम्ही कसं द्या? नाही, मला वाटतं की निश्चित मी सांगितलं की आम्ही दोन्ही वेगवेगळे पक्ष आहोत आणि त्यामुळे त्यांची मतं वेगळी असू शकतात, आमची मतं वेगळी असू शकतात आणि ते असतात आणि ते त्यांनी बोलून दाखवली. विधानसभा आम्ही विरोधातच लढलो होतो, पण शेवटी नंतर एकत्र आलो होतो. आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला तर अजिबात असा अधिकार नाही ना, कारण गेल्या वेळी ते एकत्र झाले होते वेगळे लढून आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, काय काय भांडणं केलीत, ते एकमेकाच्या तोंडाकडे बघत नव्हते. म्हणजे मुख्यमंत्री अजितदादा याची फाईल तो करत नाही, त्याची फाईल तो करत नाही. शरद पवार साहेब म्हटले ते मुख्यमंत्र्याच्या हाताला लखवा मारलेला आहे, ते सह्याच करत नाही आमच्या फाईलवर. हे काय आपल्याला नवीन आहे का? आणि म्हणून मला वाटतं त्यांना बोलायचा तर काहीच अधिकार नाहीये, अजिबात अधिकार नाहीये. ठीक आहे, आमच्यातलं थोडा ताणतणाव झाला होता, काही बाबतीमध्ये टोकाची भूमिकाही सामनामधून त्या ठिकाणी घेतली गेली आणि माझं नेहमीच मत होतं की आपल्याला शेवटी युती करायची आहे, आपण शेवटी एकत्र होणार आहोत आणि शेवटी मग एकत्र झाल्यावर आता इतकं टोकाचं. पण तुम्ही मनाने तयारी केली होती की मुख्यमंत्र्यांनी जालनाच्या तुमच्या भाजपच्या कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं की आले तरी सोबत घेऊ, नाही आले तरी आम्ही एकटे लढू, एकटे लढण्याची तयारी मनाने ठेवली होती तुम्ही? हे बघा, भाजप कसा पक्ष तुम्हाला त्याची कल्पना आहे. आज जवळपास 16-17 राज्यांमध्ये आमचे मुख्यमंत्री आहेत की ते काँग्रेसच्या इतक्या वर्षामध्ये 60-70 वर्षात कुठेही नव्हते. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचा देश आम्ही सगळा काबीज केलेला आहे. आज संपूर्ण बहुमत देशामध्ये त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आमचं आहे. एवढं असताना सुद्धा शिवसेना म्हणत होती की आम्ही स्वबळावर लढू. आता शिवसेना सोबत येण्याच्या मागे तुम्हाला काय वाटतं? कुठे त्यांनाही असं वाटत होतं आतमधनं की आपण भाजप सोबत जायला पाहिजे? निश्चित मला वाटतं नुकसान दोघांचंही होतं, कारण शेवटी राष्ट्रीयत्व हे आम्ही स्वीकारलेलं आहे. आमचा मूळ मुद्दा जो आहे तो राष्ट्रीयत्वाचा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून मला वाटतं दोन्ही एकाच मताचे लोक असताना ते जर बाजूला झाले तर निश्चित त्यामध्ये मताचं विभाजन झालं असतं. काँग्रेस राष्ट्रवादीला इतकी घाई झालेली आता 5 वर्ष ते इतके अस्वस्थ झालेले आहेत कारण त्यांना सत्तेशिवाय खुर्चीशिवाय होत नाही आणि त्यामुळे त्यांना आता असं किंवा सगळे एकत्र करू, काही करू, 2-4-5 कमी जास्त घेऊ पण एकत्र होऊ आणि यांना हरवू, पुन्हा सत्तेवर येऊ. आणि म्हणून ते बिचारे त्यांची अवस्था केविलवाणी होती आणि म्हणून या ठिकाणी आमचा निर्णय झाला. दोन्ही पक्षांना वाटत होतं, कार्यकर्त्यांनाही वाटत होतं ठीक आहे इलेक्शनमध्ये थोडं ताणलं जातं, जागा 2 जास्त मिळतील, 4 कमी मिळतील, जास्त मिळतील यासाठी ताणाताणी असते, टोकाचं बोललंही गेलं. परंतु लोकांना जे अपेक्षित आहेत, कार्यकर्त्यांना जे अपेक्षित आहेत, जे आमदार खासदार सिटिंग आहेत किंवा त्यांना लढायचं आहे त्यांना हीच अपेक्षा होती की बाबा एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, अन्यथा हे सगळे एकत्र जर झाले तर आपल्याला कुठेतरी हार पत्करावी लागेल. आणि म्हणून मला वाटतं की आता दोन्ही पक्ष एकत्र झाल्यामुळे आता हे कोणाला ज्योतिषाची गरज नाही सांगायला की आता काँग्रेस राष्ट्रवादीचं काय होणार आहे आणि भाजप सेना किती मताधिक्य त्या ठिकाणी घेणार आहे. दुष्काळाच्या मुद्द्यावरती तुम्ही परत एकदा राज्यव्यापी दौरा करणार आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच मुद्द्यावरती दोन्ही पक्षातर्फे वेगवेगळ्या सभा झाल्या, एकत्र पण आता होती. तुम्ही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचा एक कार्यक्रम तुम्ही आता लवकरच हातात घेणार? नाही, मला वाटतं तो राज्य पातळीवर होईल, ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये होईल, तालुक्यामध्ये होईल. आणि मी आपल्याला ते सांगतो की कार्यकर्त्यांची मानसिकता हीच होती की बाबा समोर जर हे सगळे एकत्र झाले तर थोडी अडचण होणार होती आणि आम्ही जर वेगळे लढलो तर आमचं विभाजन होतंच आणि म्हणून हे क्रमप्राप्त आहे. आणि निश्चित त्यासाठी आता मुद्दा तुम्हाला त्रासदायक होईल थोडासा, वेळ अजिबात नाही. दुष्काळासाठी मला वाटतं हे सरकार जे काम करतंय, या 2 वेळा आपला दुष्काळ पडला त्यावेळेला जे काम करतंय मला वाटतं ते पूर्वी कधी झालं नाही. शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात आम्ही आता दौरे करणार आहोत मुद्द्यावरती. तो मुद्दा शिवसेनेने लावून धरला होता. प्रायोरिटी आमची दुष्काळाला आहे. आणि म्हणजे आपण मराठवाड्यात जर बघितलं तर उत्तर महाराष्ट्र असेल, थोडा विदर्भाचा भाग असेल, आज खूप मोठी टंचाई. माझ्याकडे तर जलसंपदा खातं आहे, पाण्याचा विषय, त्यामुळे मला माहिती आहे काय परिस्थिती आहे काय नाही, चाऱ्याचा प्रश्न आहे. त्या मुद्द्यावरती मुख्यमंत्र्यांनी खूप फोकस केला प्रेस कॉन्फरन्सलाच. नाही, शिवसेनेचं तेच म्हणणं होतं, आमचंही तेच म्हणणं होतं. आणि मी सांगितलं वेगळा पक्ष असल्यामुळे ते आग्रहाने म्हणतील किंवा सरकार करत नाही, आम्ही केलं पाहिजे. पण ते थोडं त्यांनी विसरले की आपण एकत्रितपणे सगळ्या कॅबिनेटमध्ये निर्णय करतो आहोत, समित्या आमच्या आहेत, उपसमित्या आहेत, त्यामध्ये आम्ही एकत्रित निर्णय करतो आहोत. पण तो हे निश्चित आहे की दुष्काळी भागातील जनतेला आता आम्हाला त्या ठिकाणी मदत करायची आहे, त्यांना वार लेवलवर आम्हाला मदत करायची आहे आणि त्यासाठी आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे. त्यासाठी आमची सगळी नियोजन त्या ठिकाणी झालेलं आहे. आता आम्ही एकत्रितपणे करू. आम्ही वेगवेगळे केलं होतो पण आता आम्ही एकत्रितपणे त्या ठिकाणी सगळं नियोजन करू. तुमची भूमिका ही अत्यंत शिवसेना आणि भाजपमध्ये अत्यंत महत्त्वाची राहिली आहे.
वेगवेगळे ज्या ज्या वेळेला असे प्रसंग आले महाराष्ट्रामध्ये भाजपसाठी संकटाचे, त्या वेळेला तुमची भूमिका खूप महत्त्वाची राहिली. मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून तुम्ही गेले. या मुद्द्यावर दोन्ही पक्षाला आता घोषणा झाल्यानंतर एकत्र येणं, वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेणं, तिथले स्थानिक काही वाद असतील ते संपवणं, याच्यासाठी नेमकी काय भूमिका तुमच्यासारख्या मंत्र्यांना निभावावी लागेल? नाही, माझं हे एकट्याचं काम नाही. हे आता वेळ कमी आहे, हे 2020 सारखं आहे. एक आता 10-12 दिवसामध्ये आचारसंहिता लागेल. आता हे एवढा वेळ सगळ्यांकडे नाही की महाराष्ट्रावर सगळे फिरतील, माननीय मुख्यमंत्री मोदी आमचे दौरे करतील. पण तो आमच्याकडे जी जबाबदारी आहे 3-3, 4-4 जिल्ह्याची समजा असेल, काही विभागाची आहे, ती वाटून दिली आहे. आमचं क्लस्टर केलेलं आहे 8-8 जागेंचं, आणि पालकमंत्री त्या ठिकाणचे आहेत, आमचे मंत्री आहेत, सगळ्यांवर आता जबाबदाऱ्या वाटून दिल्यात. आमची तर एवढी तयारी, अगदी पेश प्रमुखापासून, बूथ प्रमुखापासून, शक्ती केंद्र प्रमुखापासून आमची खूप मोठी तयारी या सगळ्या निवडणुकीमध्ये झालेली आहे. आणि शेवटी आता युती झाल्यावर आता मतभेद आहेत आमच्या. कधीतरी असं मनात आता असं वाटलं असेल की जेवढा विखार या दोन्ही पक्षात आणि दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांच्या मध्ये आपल्याला दिसत होता, तो भविष्यात होऊ नये असं एक वाटून गेला आज? निश्चित मला वाटतं आता उद्धवजींनी सांगितलं, मुख्यमंत्री महोदय सांगितलं, आणि अमित भाईंनी सुद्धा सांगितलं, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे मान्य अमित भाईंनी, की आता आमच्या मनामध्ये कुठे काही नाही. आमचं सगळं अगदी आम्ही सगळे क्लिअर झालेलो आहोत. आम्ही अगदी मनाने आता एकत्र झालेलो आहोत. या पुढच्या काळामध्ये आम्ही सगळ्या गोष्टींची मुकाबला जो असेल तो एकत्रितपणे करणार आहोत, प्रचार एकत्रितपणे करणार आहोत. आणि मला वाटतं म्हणणं होतं की पुरेसा मान सन्मान आम्हाला इतक्या वर्षात मिळाला नाही, हेटाळणी झाली, तसंही काही होणार नाही. मला नाही वाटत असं काही झालं, कारण मी कॅबिनेटमधला साक्षीदार आहे. मी अनेक उपसमित्या आहेत, मी कर्ज वाटप आहे, मराठा आरक्षण आहे, त्या सगळ्या समित्यांमध्ये आहे. शिवसेना आमच्या सोबत आहे. मला वाटतं सगळ्यात जास्त सूचना त्यांच्याच होत्यात, त्यांच्याच मनासारखे त्या ठिकाणी निर्णय झालेले आहेत. कॅबिनेटमध्ये मला माहिती आहे रावते साहेब असतील, ते जेवढ्या सूचना करतात की ते बोलतात, एकाही विषयाला मुख्यमंत्री नाही म्हणत नाही. कर्ज वाटपाच्या संदर्भामध्ये सगळ्यात जास्त मोठी भूमिका त्यांचीच आहे. त्यांचे मतं त्या ठिकाणी ते मांडतायत आणि ते आम्ही ऐकतोय आणि ते अंमलातही आणतोय. त्यामुळे हा विषय तिथे कुठे झाला नाही, एका ठिकाणी कुठे विरोध झाला नाही, फक्त हा बाहेरच सामनाच्या माध्यमातून होत होता. आणि त्यामुळे खूप भाजपने आपली एक स्ट्रॅटेजी पण तयार केली, एक पाऊल त्यांनी मागे घेतलं असं म्हणायला हरकत नाही. मोठा भाऊ तुम्ही म्हणाला की दोघांनी मिळून, मोठा भाऊ आहे भाजप, त्यांना मोठा भाऊ व्हायचं होतं खरं तर यात तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी खूप व्यवस्थित होती. फार बैठका झाल्या नाहीत आणि आतल्या आत सर्व चर्चा सुरू होत्या. बरोबर आहे? बरोबर आहे. अतिशय फार चर्चा करून आणि मीडियासमोर मांडून, समोर येऊन चर्चा करून अजून मग त्याच्यामध्ये खूप अडचणी तयार होत असतात. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय वेगळ्या स्ट्रॅटेजीने सगळ्या या गोष्टी केल्यात. खरं म्हणजे त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे कोणाला आम्हालाही समजलं नाही काय चाललंय काय नाही म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत. आणि इतक्या व्यवस्थितपणे अगदी गनिमी काव्या म्हणू किंवा विवरचना त्यांनी अशी केली की सगळं व्यवस्थितपणे दोन्ही नेते शिवसेनेचे असतील, उद्धवजी असतील किंवा माननीय मुख्यमंत्री जे असतील, दोघांनी अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी बोलणी करून शेवटी आम्ही युतीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलो. आणि आज ही युती त्या ठिकाणी जाहीर झाली. त्यामुळे अख्ख्या राज्यामध्ये पुन्हा अतिशय आनंदाचं वातावरण आहे. लोकांना आता खात्री झाली, मतदारांनी सुटके नुसतं की नाही, आता पुन्हा एकदा भाजप सेनेला या ठिकाणी केंद्रामध्ये असेल, राज्यामध्ये असेल, ही निश्चित संधी मिळेल. की कारण गेल्या 5 वर्षामध्ये ज्या योजना, जे निर्णय मान्य मोदींनी घेतलेत, राज्यामध्ये ज्या पद्धतीने काम केलं गेलं, मला वाटतं कोणाला काही म्हणते विरोधी पक्षाला, पण तो मतदार खुश आहेत, जनता खुश आहे, कार्यकर्ते खुश आहेत आणि त्यांना ते भावलेलं आहे, आवडलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा शिवसेना भाजप सेनेशिवाय या ठिकाणी आता पर्यायच नाही. आणि म्हणून त्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या गोटात मात्र काय सांगू, ईडीचा धाक दाखवला, पिढीचा खाकला, कोणी काय म्हणतंय, अशोकराव काय म्हणतायत, आमचे मित्र विखे पाटील साहेब काय म्हणतायत. आता बिचाऱ्यांना टीका टिप्पणी केल्याशिवाय दुसरं त्यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही. तुम्ही युतीनंतरची एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. जय महाराष्ट्राला, जय महाराष्ट्रासोबत तुम्ही दिलखुलास गप्पा मारल्या. आपले खूप खूप धन्यवाद. नमस्कार.